कोल्हापुरात 5 वाहनं एकमेकांना धडकून अपघात घडलेला आहे। या अपघातात सर्वच वाहनांचं मोठं नुकसान झालंय। रुईकर कॉलनी चौक परिसरात मुख्य रस्त्यावर हा अपघात घडलाय। या अपघातामुळे मार्गावर काही काळासाठी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती। तर कोल्हापुरात 5 वाहनं एकमेकांना धडकून हा अपघात घडल्याचं समजतंय। या अपघातात सर्वच वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या अपघातामुळे मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती। कोल्हापुरात पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात घडलाय। कंटेनरला ट्रॅव्हलर्सची मागून जोरदार धडक बसली आणि यामुळे हा अपघात घडल्याचं समजतंय। ट्रॅव्हलर्सला ओमनीची मागून धडक बसली। या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 9 जण जखमी झालेले आहेत। घटनास्थळी काही काळासाठी या अपघातामुळे मात्र मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। या दोन्ही घटनांबाबत आपण अधिकची माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले गेलेले आहेत। सतेज, दोन्ही ठिकाणी हे भीषण अपघात घडलेले आहेत, काय द्याल याबद्दलची अधिक माहिती? कृपा, खरं पाहिलं तर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर जवळ असणाऱ्या तोप संभापूर या ठिकाणी खरं तर अपघात घडलेला आहे। कंटेनरला मागून ट्रॅव्हल्सची जोरदार धडक बसल्यामुळं यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 9 जण हे किरकोळ जखमी झालेले आहेत। खरं तर ट्रॅव्हल्सचा पुढचा भागाचा पूर्ण चक्काचूर झाल्याचं या अपघातात आपल्याला पाहायला मिळालं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।